आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। अनेक लोकांना वाटतं आपला रस्ता चुकला, योग्य रस्त्यावर येत असेल तर त्यांचं स्वागत। बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रवेशावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तो दिवा आम्ही मुंबईतील जेलमध्ये बघितला। बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा अमित शहांवर मिश्किल टोला। अमित शहांवर टीका करणारे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं, बावनकुळेंनी केलं होतं वक्तव्य। आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता। फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य कलंकित झालं। फडणवीसांनी राज्यात केलेली घाण आम्हाला स्वच्छ करावी लागेल, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। संजय राऊत पावसाळ्यातील गंबूट। राऊतांची फडणवीसांवर बोलण्याची हिम्मत करू नये, नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। पावसाळ्यातल्या गंबूटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिम्मत पण करू नये। तुझ्यासारखा नाक्यावरच्या छपरीने अशा मोठे आणि अनुभवी आणि विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही। औरंग्याचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना शिवसेना संपवता येणार नाही। महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज फॅन क्लब चालतो। संजय राऊतांची मोदी शहांसह भाजपवर टीका। भाजपचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही। इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो। औरंगजेब फॅन्स क्लब भाजपात आणि गुजरातमध्ये। आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो। ठाकरे गट औरंग्याची पिलावळ, नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। आधुनिक औरंग्या हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो। तुम्ही कसले शिवरायांचे मावळे, तुमच्या औरंग्याचे पिल्लावळात, तुमच्या रक्तात औरंग्या नसा नसामध्ये भिमलाय। आमदार खासदार फोडण्यासाठी शिंदे गटानं 3 ते 4 हजार कोटी खर्च केले। संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप। तर योजनांसाठी पैसे आणणार कसे, नीती आयोग शिंदेंना विचारणार का, राऊतांची नीती आयोगाला सवाल। खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना, त्यातून नगरसेवकांपासून अनेक पदाधिकारी विकत घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं, त्यांच्या गटानं किमान 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च केले। मोदी शहांनी पक्ष हिसकावून गद्दारांच्या हाती दिला। पक्ष हिसकावला तरी ठाकरेंचं नेतृत्व संपलं नाही। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर निशाणा। सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर। तर पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते, विखेंचा पवारांवर पलटवार। 4 वेळा मुख्यमंत्री राहून शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं, पवारांनी फक्त संभ्रम निर्माण करून राजकारण केलं, राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांवर निशाणा। मुख्यमंत्री राहिले पवार साहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही केलं नाही, त्यांनी फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागून घ्यायचा, हा इतका वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणीसारख्या योजना, एखाद दुसरा हप्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, तिजोरीत पैसे नाही तरी योजना आणल्या जात आहेत, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। आरक्षणाचा प्रश्न सुटावा हीच आमची भूमिका, सर्व घटकाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, शरद पवारांची आरक्षण प्रश्नी प्रतिक्रिया। तर सरकारनं जी चर्चा करायला हवी ती केली नाही, पवारांचा आरोप। सरकारशी आरक्षणावर लाईव्ह चर्चा केली होती। 11-12 महिन्यांपासून चर्चा लाईव्ह झाली, विरोधकांनी ती चर्चा बघावी। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये षडयंत्र दिसतंय, आचारसंहिता लागेपर्यंत वेळकाढूपणा सुरू, जरांगेंचा आरोप। मागच्या दाराने येणारेच गैरसमज पसरवतात, मागच्या दाराने येणारे मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात, मनोज जरांगेंची दरेकर लाड यांच्यावर जोरदार टीका। हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसते एकमेकाला गैरसमज पसरून देते। आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही। आता आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे, आता त्यांना काय बोलावं काय करावं काय सुचतच नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय कलर म्हणून लोक त्यांना सोडून चाललेत। जरांगेंना वाटतं माझा अपमान म्हणजे समाजाचा अपमान। प्रवीण दरेकरांची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर टीका। दिशा बदललेली आंदोलन आता राजकीय झालेलं आहे। जरांगे राजकीय भाषा बोलायला लागलेत आणि जोपर्यंत राजकीय भाषा नव्हती, आंदोलनाला राजकीय कलर नव्हता,
तोपर्यंत मराठा समाज सोबत होता. आज दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राजकीय अभिनिवेश आलाय. आमचा जीव आरक्षणात, सरकारचा जीव खुर्चीत. आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागेल. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. युतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो. हे नुसती घुमाघुमी आहे. सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनवतात जनतेला. मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे. बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचेंनी जरांगेंची भेट घेतली. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन कुचेंनी भेट घेतली. मराठा समन्वयकांनी शरद पवारांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पवारांची भेट घेतली. फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या बाहेर काढाव्यात. सामनातून फडणवीसांना प्रति आव्हान, तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा. सामनातून टीका. दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान वाद. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या. बोलायला फक्त 5 मिनिटं वेळ दिला. बोलताना माईक बंद करण्यात आला. ममता बॅनर्जींचा आरोप. राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती. भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यात निष्ठावंतांना संधी मिळणार. सूत्रांची माहिती. पालघर, रत्नागिरी, कोल्हापुरात भाजपचा आमदार नाही. खेडकर कुटुंबियांच्या व्हेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता. कंपनीचा नियमित कर भरला नसल्यानं कारवाईची शक्यता. कंपनीचा 2,72,000चा कर थकीत. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची गर्दी. तर सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकऱ्याकडून ठाकरेंना सोयाबीनची माळ भेट. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ठाकरेंचा बॅनर चर्चेत. संघर्ष के दिन लंबे है पर हमारे हौसले भी बुलंद है. बॅनरवर उल्लेख. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. अकोल्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातानं फाडलं. ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाने रास्ता रोको आंदोलन केलं. मुलुंडमधील ऑडी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विजय गोरेची पोलीस कोठडी 1 दिवस वाढली. अपघातावेळी कारमध्ये आणखी 4 तरुण होते. पोलिसांची कोर्टात माहिती. 4ही तरुणांचा शोध सुरू. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा संदर्भ देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई. पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप. गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं वाद. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सोमवारी सुनावणीची शक्यता. सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन केलं जाणार. तर अपात्रता प्रकरण कॉम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड. नवी मुंबईतील बेलापूर परिसरात 3 मजली इमारत कोसळली. पहाटे 4:30 वाजता इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 52 जणांना बाहेर काढण्यात यश, तर 2घांचा मृत्यू. बेलापूर इमारत दुर्घटनेतील पीडितांना तातडीची मदत उपलब्ध करा. मुख्यमंत्री शिंदेंची नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना. नवी मुंबई इमारत दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना आदेश. सांगलीतील पूरस्थितीची ड्रोन दृश्य समोर. सांगलीच्या पूरस्थितीची लष्कर जवानांकडून पाहणी. लष्कराच्या तुकडीकडून सांगलीत मदत कार्य सुरू. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर. भारतीय सैन्याची 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीत तैनात. सांगलीत वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतरण. पुण्यातील लवासा सिटीमध्ये सलग 3ऱ्या दिवशीही प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच. दरड कोसळून 3 बंगले दरडीखाली गाडले गेल्याची घटना घडली होती. पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी आणि पवना नदीला पूर. 29 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटन बंदीचे आदेश. पर्यटकांकडून मात्र आदेशाला केराची टोपली. इंदापूरच्या सीमेवरील बंधाऱ्यावरून ठाकरे गट आक्रमक. वीर धरणातून सोडलेला बंधारा वाहून गेला. निकृष्ट कामाची चौकशी करण्याची जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांची मागणी. कोल्हापुरातील पूरस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा. प्रशासनानं ऑनफिल्ड सज्ज राहावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या रुग्णाला बोटीतून त्याच्या गावात सोडण्याची वेळ. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. कोल्हापूर शहरात पुराचा हाहाकार. 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद. 46 मार्गांवरील एसटीची सेवा पूर्णपणे बंद. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचारी संपावर. वेतनवाढीच्या मुद्द्यावरून बस कर्मचारी आक्रमक.
अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ. सोलापुरात ठाकरे गटाची उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात निदर्शनं. फडणवीसांनी ठाकरेंवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. कार्यकर्त्यांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन. शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी. कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी. वर्ध्यात महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन. विविध मागण्यांसह महागाई विरोधात घोषणाबाजी. नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाचं भीक मागो आंदोलन. वेतनाच्या मुद्द्यावरून शिक्षक वर्ग आक्रमक. धाराशिव जिल्ह्यातील 155 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या. पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याची पोलीस विभागाची माहिती. पश्चिम रेल्वेच्या बोईसर स्थानकाजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरले. मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले. ठाण्यातील बदलापूरच्या मांजर्ली परिसरात गॅसची पाईपलाईन फुटली. रस्त्याचं काम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटल्यानं गोंधळ. महानगरच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं गॅस पुरवठा बंद केला. परळीत वैजवाडी ते धारावती तांडा मार्गाची दुरवस्था. स्थानिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास. ग्रामस्थांकडून तत्काळ रस्ते दुरुस्त करण्याची मागणी.